ते आमदार दानवेंवरती टीका केली, पण दानवे म्हणतात की मी त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांच्यावर आरोप नाही केले आणि राजीनामा द्या असं तर म्हणलोच नाही मी. मग असं का तुम्ही बदनामी म्हणजे कोणत्या व्हिडिओ आहे त्याचं मी नावच नाही घेतलं. आता अंबादासांचे फोटो व्हायरल केला आहे त्यात माझा फोटोच आहे ना, माझ्यावर केलेलं भाष्य आहे, उभा महाराष्ट्र बघतोय, मग घुमजाव कशाला करायचं? आणखी काय पुरावा असतील तर तुम्ही सादर करावे तिथे. मी तर त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. जे सत्य आहे, त्याने जे आरोप केले त्याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता असेल तरी पदत्याग करायला तयार आहे. हा माझा मनाचा मोठेपणा आहे, त्यात काय नवीन आहे? 288 पैकी एकमेव आमदार सांगतो पदत्याग करायला तयार आहे. मग त्यांनी घुमजाव काय करायचं? त्यांनी कोणातरी घेतलेली सुपारी आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की रायगडच्या एका बड्या नेत्याने त्यांना सगळ्या खोट्या पद्धतीने हे सगळं षडयंत्र रचायला सांगितलंय आणि आता ते फिरतात त्याच्यापासून. मी या संदर्भात माझ्या वकिलांशी सल्ला घेऊन त्यांच्यावर मानहानीचा दावा तर नक्की त्यांना नोटीस देणार. पण उद्या मी नागपूरमध्ये गेल्यावरती विधिमंडळामध्ये माझं मी भाषण नक्की करेल, तो महाराष्ट्र बघेल आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना देखील जाऊन भेटेन. मी पोलिसांनी तक्रार केला म्हणतात ते जर असं काय झालं नक्की करणार. आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत. पण ते फिरतात कशाला? आम्ही सगळ्या गोष्टींना तयार आहोत. अंबादास दानवेच्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देण्यास सक्षम आहे. थोडी माझी ताकद नक्कीच आहे. बरं, मग उद्या काय कायदेशीर कारवाई किंवा नेत्यांना भेटणार, वरिष्ठांना भेटणार, कसं करणार? अजित पवारांना भेटणार? नाही, अजित पवारांना भेटण्यास संबंध येत नाही. माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांना भेटणार, माझ्या पक्षातल्या काही मान्यवर नेत्यांना भेटणार, मुख्यमंत्री मोदींना भेटणार आणि जी वस्तुस्थिती आहे त्यांच्यासमोर सांगणार की अशा पद्धतीने नेहमी बदनामीकार एखादा फोटो व्हायरल करून करणं हे काय ठीक नाही आहे. आणि म्हणून अंबादास दानवेच्यावर कारवाई तर व्हायलाच हवी. फौजदारी गुन्हा दाखल मी करणारच, पण मानहानीचा गुन्हा दाखल करणार. कारण अशा पद्धतीने महाराष्ट्रासमोर एखादा विषय चुकीच्या पद्धतीने मांडणं, कोणातरी सांगण्यावरनं हे काय शोभनीय नाही. आणि नंतर घुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे. आज त्यांच्याकडे विरोधकांकडे बोलण्यासारखे कुठलेही मुद्दे नाही आहेत. अधिवेशन काळामध्ये विरोधकांनी विविध प्रश्नावरती भाष्य करायला पाहिजे. ते न करताना उगाच चुकीचं काहीतरी बदनाम करणं आणि मग घुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हीच आहात का? अजिबात नाही. आणि असेल तर मी त्याग करायला तयार आहे. त्याने तो फोटोचा चेहरा दाखवावा आणि ते पैसे कुठून आले, कोणी दिलेत, कसे आले, त्यांनी सांगायला पाहिजे. हा प्रतिप्रश्न त्यांनाच विचारला गेला पाहिजे की एवढे मोठे पैसे एका ठिकाणी आणणं आणि मग कोणातरी उभं करणं हे सगळ्या गोष्टी ठीक नाही आहेत. याचा ओरिजिनल व्हिडिओ आहे का आपल्याकडे? नाही, माझ्याकडे काय नाही आहे. याची काही फॉरेन्सिक तपासणीची मागणी करणार का आपण? नक्की करणार मी. आता ते याच्या मध्ये कटके आपल्याला दिसतात आणि कशाचा कोणाचा पत्ता नाही आहे. हे सगळं कॅश कुठे दाखवतात, ते कोण उभा केलेला चेहरा दाखवत नाही. दाखवा ना तुम्ही. तुमच्यात हिंमत असेल तर जे कोण आहे त्यांचा चेहरा समोर दाखवला पाहिजे. तुम्ही आरोप करताना चेहरे समोर ठेवला पाहिजेत ना. असं कोणी दाखवलं? उद्या मी उद्धव साहेबांचा पैसे ठेवून फोटो दाखवू शकतो, चालणार आहे का? नेमकं अधिवेशनादरम्यान असा आरोप होतोय, यावर काय बोलणार आपण? त्या अधिवेशन काळामध्ये अशी चर्चा होती. याचा अर्थ विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाही आहेत. महाराष्ट्रासमोर खूप प्रश्न पडलेत विरोधकांनी मांडण्याजोगी, पण त्यांना ते न्याय द्यायची भूमिका अजिबात करत नाही आहेत. टाइमपास करणारं अधिवेशन ते करतात असं मला नक्की वाटतं. म्हणून त्यांना गांभीर्याने न घेणं हेच आत्ताचं म्हणणं माझं परिपूर्ण आहे.